7 मे 1861 रोजी कोलकाताच्या सांस्कृतिक केंद्रस्थानी एक असे बालक जन्माला आले, ज्याने पुढे जाऊन साहित्य, संगीत आणि तत्वज्ञान यांना नव्याने आकार दिला. रवींद्रनाथ टागोर. कवी, तत्वज्ञ, कलाकार आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व. त्यांचे जीवन हे सर्जनशीलतेचे आणि खोल मानवी नात्यांचे प्रवास होते. टागोर यांचा जन्म जोरासांको येथील प्रतिष्ठित टागोर कुटुंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे एक आदरणीय तत्वज्ञ होते आणि त्यांची आई शारदा देवी यांनी कुटुंबाला आपुलकीने आणि प्रेमाने सांभाळलं. तो 13 भावंडांमध्ये सर्वात लहान होता आणि त्याचे बालपण कला, संगीत आणि साहित्याने भरलेल्या घरात गेले. त्याचे भावंडांशी, विशेषतः वहिनी कादंबरी देवी यांच्याशी असलेले नाते त्याच्या भावनिक आणि सर्जनशील जीवनावर खोलवर प्रभाव टाकणारे ठरले. इतर मुलांप्रमाणे नव्हे, रवींद्रनाथांना औपचारिक शाळा अजिबात आवडत नव्हती. त्यांना वर्गखोल्या बंधनकारक वाटत आणि त्याऐवजी त्यांनी जीवन, निसर्ग आणि वैयक्तिक अनुभवांतून शिकणं पसंत केलं. त्यांना पारंपरिक शाळेतील मित्र फारसे नव्हते, पण त्यांचे खरे सोबती म्हणजे पुस्तके, निसर्ग आणि त्यांची कल्पनाशक्ती होती. 8व्या वर्षीच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली आणि असामान्य प्रतिभेची झलक दाखवली. किशोरवयात टागोर यांना कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला पाठवण्यात आले. त्यांनी थोड्या काळासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये शिक्षण घेतले, पण कधीच औपचारिक पदवी पूर्ण केली नाही. त्याऐवजी त्यांनी स्वतःला साहित्य, संगीत आणि युरोपियन संस्कृतीमध्ये पूर्णपणे झोकून दिले. त्यांचे कॉलेज जीवन अभ्यासापेक्षा स्वतःच्या शोधात अधिक गेले. टागोर यांचे भावनिक जग खूप खोल आणि गुंतागुंतीचे होते. कादंबरी देवीशी झालेल्या त्यांच्या लवकरच्या नात्याचा त्यांच्या मनावर आणि लेखनावर कायमचा ठसा उमटला. हे पारंपरिक कॉलेजमधील प्रेमकथा नव्हते, पण त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये अशा भावनिक अनुभवांनी भरलेले होते, ज्यांनी त्यांच्या कवितेचा स्वर घडवला. एक असा स्वर जो ओढ, सौंदर्य आणि आत्मपरीक्षणाने भरलेला होता. 1883 साली रवींद्रनाथांनी मृणालिनी देवीशी विवाह केला. त्यांना मिळून 5 मुले झाली. वैयक्तिक दुःखद प्रसंग जसे की पत्नी आणि काही मुलांचे निधन असूनही टागोर आपल्या कुटुंबाशी निष्ठावान राहिले आणि आपल्या भावना आपल्या कार्यातून व्यक्त करत राहिले. टागोर यांच्या साहित्यिक कारकिर्दीला गीतांजलीसारख्या काव्यसंग्रहांनी बहर आला. 1913 साली ते साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई ठरले. त्यांनी भारताचे राष्ट्रगीत जनगणमन रचले आणि कला, संगीत व शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिलं. टागोर यांनी शांतिनिकेतन येथे विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली, जिथे निसर्गाशी सुसंगत शिक्षणाला प्रोत्साहन दिलं गेलं. त्यांचा विश्वास विचार स्वातंत्र्य, सर्जनशीलता आणि सर्वांगीण शिक्षणाच्या मूल्यांवर होता, जी आजही पिढ्यानपिढ्या प्रेरणा देतात. ब्राह्मो समाजाच्या प्रभावाखाली टागोर हे सार्वत्रिक मानवतावादावर विश्वास ठेवत होते. त्यांची आध्यात्मिकता केवळ विधींमध्ये मर्यादित नव्हती. त्यांना देव निसर्गात, मानवतेत आणि सर्जनशीलतेत दिसत असे. त्यांच्या लेखनातून आत्मा आणि विश्व यांच्यातील खोल संबंध प्रकट होतो. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या अखेरच्या काळातही लेखन, चित्रकला आणि प्रेरणा देणे सुरूच ठेवले. 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचं निधन झालं, पण त्यांनी एक शाश्वत वारसा मागे ठेवला. ते आता शारीरिकरित्या आपल्यात नसले तरी त्यांची शब्द, संगीत आणि कल्पना जगभर आजही जिवंत आहेत. कोलकात्यातील एका जिज्ञासू मुलापासून जागतिक प्रतिमानापर्यंत रवींद्रनाथ टागोर यांचं जीवन आपल्याला कल्पकता, भावना आणि सत्य यांची ताकद शिकवते, जिथे मन निर्भय असते आणि मस्तक उंच असते. त्यांची कथा केवळ इतिहास नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा आहे. रवींद्रनाथ टागोर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्यासाठी घेऊन आले आहे गणेश मोहरी तेल. 1920 पासून शुद्धतेचा शाश्वत स्वाद.